आज ना वेळेवर आणि अचानकच ठरलं की तुळजापूर पंढरपूरला जायचं. मग काय आमचा दौरा निघाला तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोटला जाण्यासाठी. तर मग तर आम्ही सगळं असंच पटकन एका दिवसात तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघू म्हणलं, पण तरी थोडंसं उशीरच झाला. लहान मुलं असल्यामुळं ना थोडंसं उशीरच होऊन जातो. आणि आमच्यासोबत होते भाग्यश्रीताई, म्हणजे माझ्या छोट्या नणंदबाई, दादा आणि त्यांचं हे गोड बाळ. तर अगस्त्या तर तिची खूप लाड करत होती, कारण त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे छोट्या बाळाला एवढं जवळून बघितलं. तर मग असं खूप सारा प्रवास केल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं झालं होतं आणि म्हटलं थोडेसे पाय मोकळे करा आणि चहा पण घ्यावं, म्हणून चहासाठी थोडासा ब्रेक घेतला. चहा घेतला आणि मुलांना थोडंसं खाऊसुद्धा घेऊन दिला, कारण आता लांबचा प्रवास म्हणलं की ते बोर होणार, मी इतका वेळ काय करणार. म्हणून मग थोडंसं त्यांना खाऊसुद्धा घेऊन दिला आणि थोडंसं थांबलो आणि निघालो मग परत. आणि सर्वात आधी तर आम्ही तुळजापूरलाच गेलो आणि एकतर आम्हाला निघायला उशीर झाल्यामुळं जायला पण उशीर झाला. तर 2 वाजले होते आणि 2 वाजता इतकं कडक ऊन होतं ना, तर एकदम कसं तरी व्हायला लागलं. आणि आता आपण जर देवीला चाललो म्हणलं आणि हातात बांगड्याने, तर ते काही बरं वाटत नाही. म्हणून सर्वात आधी तर बांगड्या घातल्या आणि ह्या उन्हामध्ये तर असं झालं होतं की एक पायरीसुद्धा चढणं किंवा उतरणं मुलांना घेऊन खूपच जड झालं होतं, कारण खूप म्हणजे खूपच जास्त ऊन होतं. पण ही थोडीशी सावली असल्यामुळं तरी थोडंसं बरं होतं. तर खूप गर्दी होती आणि चैत्र महिना असल्यामुळं ना, तर मंदिराची सजावटसुद्धा खूप छान केलेली होती आणि रविवार असल्यामुळं ना खूपच जास्त गर्दी होती. पण म्हणलं आता चला आपलं कसं दर्शन होईल आता ते बघू. आणि तर मग असं आम्ही नंबरमध्ये थांबलो आणि लहान मुलं असल्यामुळं तर आमचं दर्शन थोडंसं लवकर झालं आणि मग नंतर थोडंसं बसून घेतलं, कारण एवढं उन्हामुळं मला इतकं कसं तरी होत होतं ना. तर कारण ना बरेच दिवस झाले मी असं बाहेर एवढं उन्हात पडलेच नव्हते. तर खूपच त्रास होत होता, डोकं दुखत होतं आणि असं वाटत होतं की तर मला काय होतं काही नाही. पण मग थोडंसं बसलो आणि थोडंसं चहा वगैरे घेतलं, थोडं बरं वाटलं आणि मग परत निघालो. आता तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे आणि मंदिर वगैरे तर किती छान सजवलेलं होतं. तिथून मग नंतर आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. तर हे स्वामी समर्थ महाराजांचं आहे ना समाधी मठ आहे. तर तिथं पण पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं. तर इथं आल्याच्यानंतर खूप छान वाटलं आणि तिथून मग नंतर आम्ही डायरेक्ट वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराकडे गेलो. तर तिथंसुद्धा गर्दी होती. आम्ही ऐन संध्याकाळी आरतीच्या वेळेस पोहोचलो आणि त्यामुळे मस्त आरतीसुद्धा मिळाली. तर अशा प्रकारे आमचं दोन्ही ठिकाणी ना खूप छान दर्शन झालं. देवीचं अगदी खूप छान दर्शन झालं आणि स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा खूप दर्शन झालं. आणि असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.